नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक डेव्हिल. चला तर मग आपण आज ही नवीन रेसिपी करूया. त्यासाठी बॉईल केलेले 3 अंडे घेतलेले आहेत. हे अंडे मी 10 मिनिट उकडून घेतले आहेत. आता आपले हे अंडे उकडून झाले आहेत. त्याला आपण मधून मध कट करून घेऊया. सर्व अंडे कट करून घेऊ. आता आपण त्याच्यावर काश्मीरी लाल तिखट घालून घेऊ. सगळ्या बाजूने आपण काश्मीरी लाल तिखट घालून घेऊ. वरून थोडे मीठ पण घालून घेऊ. तिखट व मीठ घातल्यामुळे चव छान लागेल. आता आपण याला बनवण्यासाठी मसाले घेऊया. बडीशोप, दालचिनी, काश्मीरी लाल तिखट, मिरच्या, जिरे, धने आणि हिरवी वेलची. आपण हा सर्व मसाला भाजून घेऊ. यासाठी मंद गॅसवर आपण 1-2 मिनिटासाठी याला परतून घेऊ. आता आपल्या मसाल्याचा वास येत आहे. आता आपला मसाला भाजला आहे. याला आता आपण काढून घेऊ. याला 2 मिनिटासाठी थंड करू. याला आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घेऊ. खूप बारीक वाटायचं नाही. आता आपला हा मसाला वाटून तयार झाला आहे. मी अगोदरच उकडून 4 बटाटे घेतले होते. त्याच्या साली काढून घेते. उकडून घेतलेले बटाटे मॅशरने मॅश करून घेऊ. हे 4 बटाटे आहेत आणि अंडे 3 आहेत. आता आपले बटाटे मऊ झाले आहेत. त्याला गॅसवर एक छोटी पॅन ठेवू. त्यात कांदा घालू. कांदा थोडा फ्राय करून घेऊ. बारीक कापून घेतलेले हिरव्या मिरच्या आहेत 2. याला आपण फ्राय करून घेऊ. मिरची व कांदा फ्राय झाला की 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. चिमूटभर हळद घालू. लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. आपला कांदा पण चांगला मऊ झालेला आहे आणि मिरची पण तळली आहे. आता यात आपण मॅश केलेले बटाटे घालून घेऊ. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता बटाट्यावर आपण कोथिंबीर घालू. त्याला पण आपण मिक्स करून घेऊ. आता आपण ह्या मसाला भाजून वाटून घेतला होता तो मसाला सर्व घालून घेऊ. दालचिनी, बडीशोप, जिरे, धने आणि हिरवी इलायची असा हा मसाला आहे. मी 2 ब्रेड घेतले आहे आणि त्याचे मिक्सरमध्ये त्याला बारीक वाटून घेतले आहे. ब्रेड क्रम्स आपल्याला लागणार आहे. आपण 2 अंडी फोडून घेऊ. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ. त्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे. आता आपले मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे. मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्यायचे आहे. त्यात किंचित मीठ घालू. आता गॅसवर आपण पॅन ठेवू. त्यात तेल घालून तेल गरम होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण हे बटाट्याचे मिश्रण केलेले त्याची चपटी बारीक करून घेऊ आणि त्यावर आपण हा बॉईल केलेला अंडा ठेवून घेऊ. त्याला आता सर्व बाजूने पॅक करून घेऊ. या बटाट्याच्या मिश्रणमध्ये त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि अंड्यासारखा आकार द्यायचा आहे. आता आपण हा दुसरा अंडा पण बनवून घेत आहे. आपण अगोदर सर्व अंडे बनवून ठेवू. आता हे अंड्याच्या मिश्रणात केलेला गोळा बुडवू आणि हे ब्रेड क्रम्स आहे त्याच्यामध्ये घोळवून घेऊ. सर्व बाजूने व्यवस्थित घोळवून घेतले आहे. आपले गॅसवरले तेल पण गरम झालेले आहे. आता आपण याला तेलात फ्राय करण्यासाठी सोडू. तेल आपले व्यवस्थित गरम झालेले आहे. आता आपण हा दुसरा पण गोळा घेऊ. तो अंड्यात बुडवून डीप फ्राय करून ब्रेड क्रम्समध्ये चांगल्या प्रकारे घोळवून घेऊ. हे पण आता आपण तळण्यासाठी सोडू. आता आपले पहिलेचे तळत आले आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. हे आपले एग्ज डेव्हिल खूप चांगल्या प्रकारे लागते. त्याला क्रंची असं व्हायला पाहिजे. चांगले कुरकुरीत होण्यासाठी जास्त वेळ तळून घ्यायचे. हा आता आपला तळून झालेला आहे. हा दुसरा पण तयार झालेला आहे. आता आपण याला मधोमध कट करून बघूया आत कसा झाला आहे तो. हा कट केल्यानंतर आतून पहा किती छान